हाय फ्रेंड्स, आज आपण जाणून घेणार आहोत अल्फाबेट आय बद्दल. आय हा इंग्लिश अल्फाबेट्समधला 9वा अल्फाबेट आहे. 9वा अल्फाबेट आहे ज्याचा कार्यग्रह आहे मंगळ. सो मंगळला जोडलं गेलं आहे विथ ॲम्बिशन, ॲग्रेशन अँड डिसिप्लिन. सो ऑब्व्हियसली तुम्हाला लक्षात आलंच आहे की ज्यांचं अक्षर ज्यांचं अक्षर आयवरून सुरू होतं ते लोक ॲम्बिशियस असतात, ॲग्रेसिव्ह असतात, खूप डिसिप्लिन असतात, भयानक शिस्तबद्ध पद्धतीने कामं करायला त्यांना आवडतं. या लोकांबद्दल अजून एक विशेष गोष्ट अशी की या लोकांना घेतलेली कामं कंप्लीट करायला खूप आवडतात. म्हणजे आपण आता एखादं काम, एखादी टास्क हातात घेतली तर ती पूर्णत्वाकडे नेण्याची पूर्ण प्रयत्न हे लोक करत असतात. त्याच्याबद्दल अतिशय शिस्तबद्ध प्लॅनिंग यांचं झालेलं असतं. जसं आपल्याला माहीत आहे, मंगळ ग्रह हा ग्रहांच्या राज्यात आपण सेनापती आहे असं म्हणलं गेलं आहे. सो सेनापतीचं काम किती व्यवस्थित, प्लॅन्ड आणि व्यवस्थित पद्धतीने पार केलेलं असतं हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. सो आयवरून अल्फाबेट्स नावं सुरू होणारी आहेत. ईश्वरी, ईश्वर, इरा, इरावती. आपण जर ह्याची मराठीत सांगड घालायचा प्रयत्न केला तर ई हा अल्फाबेट, ई हे अक्षर येतं वृषभ राशीच्या अंडर. वृषभ ही शुक्राची रास आहे. शुक्र ग्रहाला जोडलं गेलं आहे विथ रोमॅन्स. रोमॅन्टिक ग्रह आहे. रसिकता आहे. रसिकता म्हणजे काय की जीवनातला जो छोटा छोटा आनंद आहे ना तो कसा घ्यायचा हे या लोकांना खूप चांगलं माहीत आहे. दे आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स द ग्लॅमर. सो तुमच्या आजूबाजूला ई अक्षरावरून नाव सुरू होणारी लोक आहेत का? असतील तर हे कॅरेक्टरिस्टिक्स त्यांच्याबरोबर मॅच होत आहेत का हे मला नक्की कळवा. आय एम वेटिंग फॉर युअर लाईक्स, कमेंट्स. प्लीज सबस्क्राईब द चॅनल आणि ही मजेशीर माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवा. लेट्स मीट विथ नेक्स्ट अल्फाबेट व्हेरी सून. थँक यू. एन्जॉय द डे.